आता दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। मी आणखीन बोललो तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल। अलिबागमधील जमीन मोजणीच्या प्रकरणावरून राऊतांचा राहुल नार्वेकरांना इशारा। त्या घटनेशी माझा काही संबंध नाही, राऊत यांचे बिनबुडाचे आरोप करत आहेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून पुन्हा एकदा स्पष्ट। मुंबई पालिकेमध्ये विरोधी पक्ष नेता कोण, उद्या अधिकृत घोषणा होणार। मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांच्या निवडणुकीनंतर दुसरी विशेष सभा उद्या होणार। किशोरी पेडणेकरांची उद्या विरोधी पक्ष नेतेपदी घोषणा होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उद्धव आणि राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते। ठाकरे बंधूंच्या कार्यपद्धतीवर संजय राऊतांचं सामनातून परखड मत। महाराष्ट्र पालथा घालण्यासाठी घराबाहेर पडावं लागतं। नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा। मुंबई पालथी घातली होती, काय झालं पुढे? नितेश राणेंचा ठाकरेंना टोला। संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना घरचा आहेर दिला। प्रवीण दरेकर यांची टीका। तर ग्रामपंचायत निवडणुकीत आता फिरा। मंत्री उदय सामंत यांचा सामनातील रोखोक मरून टोला। गणेश नाईकांच्या लोकप्रियतेच्या दिव्यातील तेल संपलं, तो दिवा विझत आहे म्हणून ते फडफडत आहेत। शिवसेनेच्या नरेश मस्कींचा गणेश नाईकांना टोला। श्रीकांत शिंदे यांचं गणेश नाईकांना चॅलेंज। जास्त खुमखुमी असेल तर कल्याण किंवा ठाण्यामध्ये उभं राहून दाखवा। श्रीकांत शिंदेंचं ओपन चॅलेंज। श्रीकांत शिंदेंच्या नादाला लागू नका असंही वक्तव्य। सातारा जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेवरून सस्पेन्स कायम। अध्यक्ष भाजपचाच होणार, जयकुमार गोरेंचा दावा। तर शिवसेना राष्ट्रवादी एकत्र असून आम्हाला प्लॅन बी ची गरज नाही, शंभूराज देसाईंची ठाम भूमिका। आता दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। अजित पवारांच्या विमान अपघातानंतरचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। विमान अपघातानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी होती। व्हिडिओ रेकॉर्ड करताना अचानक मोठा स्फोट झाला। रोहित पवारांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र। अजित पवारांच्या विमान अपघाताची व्यापक आणि स्वतंत्र चौकशी करा, पत्रातून मागणी। काळजी फक्त रोहित पवारांनाच आहे असं नाही, अजितदादांच्या अपघाती निधनाचं कुणीही राजकारण करू नये। रोहित पवारांच्या पत्राची दखल घेतली जाईल, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। विलिनीकरणाच्या चर्चेआधी सुनेत्रा पवारांची एकदा दोनदा भेट घेतली। सुनेत्रा पवारांसाठी अडथळे निर्माण करायची आमची इच्छा नाही, जयंत पाटलांची भूमिका। अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतरचा सुनेत्रा पवारांच्या पहिला भाषणाचा व्हिडिओ समोर। अजित पवारांच्या जाण्यानं आपण पोरके झालो, तुम्ही दादांचं स्वप्न साकार कराल याची खात्री। विजयी उमेदवारांसमोर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून भावना व्यक्त। पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याची धमकी। करुणा मुंडेंचा आरोप, पंकजा मुंडेंवरील व्हिडिओ करू नको असं सांगितल्याचा। धाराशिवमध्ये पार्थ पवारांच्या सूचनेनंतर राष्ट्रवादीच्या उपाध्यक्ष पदावर दावा। सूत्रांची माहिती, जिल्हा परिषदेमध्ये सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपासमोर राष्ट्रवादीचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती। जिरवाळ लाचखोर प्रकरणी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची उद्या बैठक। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रकरणाची सत्यता जाणून घेणार। राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीवरही चर्चा होणार। धाराशिव झेडपी वादावरती तोडग्याची चिन्ह। शिवसेनेकडून भाजपला 2.5 वर्षांची ऑफर। अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील। पंतप्रताप सरनाईक यांची माहिती, भाजपची भूमिका निर्णायक ठरणार। तानाजी सावंत यांच्या अध्यक्षपदावरून भाजपला विरोधाच्या भूमिकेमुळे युतीत तणावाचं वातावरण। आता दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। राज्यातील सर्व नद्यांची पूररेषा फेरनिश्चित होणार। 12 सदस्यीय समिती स्थापन। जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काम हाती। डोंबिवली एमआयडीसी परिसरामध्ये पिंपळेश्वर मंदिराजवळ नाळ्यातून रासायनिक हिरवं पाणी रस्त्यावर। स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण। यापूर्वीही अशा प्रकारची घटना, मात्र तरीही प्रशासनाकडून उपाययोजना नाही। प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह। 20 फेब्रुवारीला राज्यभरातील ग्रामपंचायती बंद ठेवणार। नाशिकमधील सरपंच परिषदेचा इशारा। विविध प्रलंबित मागण्यांसाठी सरपंच परिषदेकडून आंदोलन केलं जाणार। कसारा मनमाड 3री-4थी रेल्वे लाईन मंजूर। केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता। पालघर, घोटी, त्र्यंबकेश्वर सिन्नर हायवेच्या चौपदरीकरणाच्याही कामाला मान्यता देण्यात आली। बीडमधील साई भक्त धनराज मुंडेंकडून साई चरणी 59 ग्रॅम वजनाच्या सोन्याचा हार अर्पण करण्यात आला। सोन्याच्या हाराची किंमत अंदाजे 8,42,000 इतकी असल्याची माहिती आहे।
मुंबई ते विजयदुर्ग या रोरो सेवेला एप्रिलचा मुहूर्त. महाराष्ट्र सागरी मंडळानं रोरो सेवा सुरू करण्याचा निर्णय. निविदा प्रक्रिया मार्चमध्ये पूर्ण करून एप्रिलमध्ये सेवा सुरू करण्याचं नियोजन. देशामध्ये रस्ते अपघातातून मृत्यू टाळण्यासाठी केंद्राची नवीन योजना. पीएम राहत योजनेअंतर्गत जखमींना 1.5 लाखांपर्यंत कॅशलेस सुविधा. डीजीसीएच्या वैमानिकाच्या मद्यप्राशन चाचणीचं नियम अधिक कठोर केले. चाचणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे यंत्रणांना आदेश. ड्युटीच्या आधी 12 तास वैमानिकानं मद्यप्राशन करू नये. डीजीसीएकडून स्पष्ट.